नमस्कार मित्रांनो, मी विलास वाकचौरे. बारामती ते केदारनाथ पायी प्रवासाला सुरुवात करून आज 2 महिने 28 दिवस झालेले आहेत. आणि तर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर बाबा केदारनाथाचं मंदिराच्या समोर म्हणजे की तिथं भीमशिला आहे. भीमशिलेच्या समोरच आपण टेंट लावला होता. काय सांगू मित्रांनो, एवढा पाऊस आला टेंट लावला होता. ही सगळं पाण्यामध्ये टेंट आणि नंतर सगळं चादर बिदर जाम भिजलेली आहे. आपण काय केलं, इथून एक पुढं 700 रुपयाला टेंट घेतलेला आहे. तिथं आज राहायचा मुक्काम करतोय. आणि या सगळ्या मित्रांनी काल वाटेमध्ये आमची गाठ झाली होती, त्यांनी मराठमोळं जेवण त्यांनी बनवायला लावलेलं आहे. एक आपल्या जळगावचा आचार्य आहे, तर तो इथं असतो 6 महिन्यासाठी. तर त्यांनी मराठी जेवण तिथं सांगितलं. त्यांच्याबरोबर आता जेवण करतात. आमची जेवायची सोय झाली. आणि बघा सगळी परिस्थिती अशी. तुम्हाला वाटतं ना की ट्रॅक करणं खूप सोपं आहे? अजिबात मित्रांनो सोपं नाही. बोलीची कृपा, बोलीची पुण्याई आहे. म्हणून हे सगळं त्यांच्या कुणाच्याही अंगावर दाखवू, सगळ्यांच्या अंगावर मित्रांनो जर्की घेत बरं का. आणि माझ्याकडे बघा की, माझ्याकडे काय नाही, एक साधा टी शर्ट आहे, आतमध्ये बनेल पण नाही. असं एकंदरीत मी असा ह्या परिस्थितीत राहतोय. एवढी वाईट परिस्थिती आहे. पण असो, सगळं करूनच परत येईल मी. हर हर महादेव. कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्ही लिहिलेल्या तुमच्या प्रत्येक कमेंट्समुळं मला एक ऊर्जा भेटते आतमधनं. आणि मग अजून आहे ना भाऊ, तुमचा जाम परत अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल. हर हर महादेव. पहिल्यांदा आता हे सगळं भरतो आणि रूमच्या दिशेने म्हणजे की टेंट जिथं घेतलेलं आहे तिथं जातो. जय केदारनाथ बाबा.